निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हा पैसे वाटपाचा मुद्दा चांगलाच गाजला। बरेचसे व्हिडिओ समोर आले, काही नेत्यांनी थेटपणे आरोप केले। नांदुरामध्ये एक अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांचेच नातेवाईक हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला गेला। प्रचाराच्या तोफा एकीकडे रात्री थंडावल्या तर दुसरीकडे पैशांचा बाजार तापला। बीडमध्ये स्कूटीच्या डिक्कीमध्ये पैसे सापडले आणि खळबळ उडाली। स्कूटीच्या डिक्कीमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पॅम्पलेट्स आणि त्यामध्ये पैसे सोबतच धारदार शस्त्र आढळून आल्याचा आरोप झाला। त्यामुळे सगळे प्रकार समोर आल्यावरती निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।